ते मैदानात पाहायला मिळत आहेत का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. आणि जर ते मैदानात नसतील तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अलंकार तरे यांची ती विशेष विनंती आहे. सॅनिया फुलटो आणि गेविन फर्नांडिस आपणास ही नम्र विनंती करू इच्छितो. ती लकी जागा आहे का तुमची? या मैदानात तुम्ही आल्यावर त्याच ठिकाणी बसता, ही लकी जागा आहे का? आपण या प्लीज व्यासपीठावर आणि आनंद घ्या या स्पर्धेचा. वन ऑफ द बेस्ट लेजेंडरी क्रिकेटर फ्रॉम भाईंदर मिस्टर गेविन फर्नांडिस. थोडी चर्चा आम्ही केली होती मधल्या काळामध्ये की गेविन तुम्हाला टीममध्ये असायला हवं, पॉझिटिव्ह चर्चा होती. पण पुन्हा एकदा थोडी निराशा झाली आणि आता गेविन मैदानाच्या बाहेर आहेत. पाहूया तो आशेचा किरण हे खेळाडू दाखवतात का उत्तम संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सूरज फौजदार आणि एका बाजूला विशाल, हे दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक स्टारकास्ट चांगली आहे खर्डी संघाची, कारण डोंबिवली परिसर म्हटलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक नक्कीच पाहायला मिळेल आणि म्हणूनच बाइकरमैन केतन म्हात्रे तुम्हाला डोंबिवली परिसराला बिलोंग करताना पाहायला मिळतोय. और खाड़ी टीम की एक खासियत है, मैंने जितने भी मैचेस देखे हैं खाड़ी टीम के जो कवर किए हैं उनमें इन्हीं दो बल्लेबाजों ने पारी की शुरुआत की है, यानी कि एक बहुत ही एस्टेब्लिश्ड सलामी जोड़ी है, स्थापित सलामी जोड़ी है. कई टीमों को मैं देखता हूं कि उनके ओपनर्स बदलते रहते हैं, लेकिन सूरज और विशाल की जो जोड़ी है इस पर काफी ज्यादा भरोसा जताया जाता है. दोनों भी बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर्स है. विशाल म्हात्रे और सूरज फौजदार पारी का आगाज करेंगे. अंडर फ्लडलाइट्स ये मैच शुरू हो रहा है. मनीष, ये भी एक कारण हो सकता है कि टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है खाड़ी टीम के कैप्टन ने. एक्झॅक्टली, कारण हवेचा तितकासा प्रभाव तर नाहीये, पण मात्र जास्तीत जास्त धावसंख्या बनवून पुढच्या डावामध्ये दडपण टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच असायला हवा खार्डी संघाचा. पण जर मला विचारलं संघ उत्तम बद्दल, त्यांचा खेळ या परिसरामध्ये वारंवार चांगला राहिला, कन्सिस्टंट राहिलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडे देखील तशाच धाटणीचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत जे टक्कर देऊ शकतील खार्डी संघाला. से रिक्वेस्ट है कि खेल की शुरुआत करें प्लीज. खिलाड़ियों से भी रिक्वेस्ट है कि आप बिल्कुल भी समय बर्बाद ना करें. और देखिए स्टॉप वॉच यहाँ पर सेट किया गया है. 5-5 ओवर का मैच है. पहले 4 ओवर्स आपको 22 मिनट के भीतर ही कंप्लीट करने हैं. यदि 22 मिनट के भीतर आपके 4 ओवर्स पूरे नहीं होते हैं तो फिर आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर आपको रखना होगा. अजय जी, या नियमाबद्दल काय वाटते? हा नियम खरंच फायद्याचा आहे का म्हणजे आयोजकांसाठी? हाँ बिल्कुल है. मैंने देखा है कि जब से ये नियम आया है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इसको फॉलो किया गया है. टेनिस क्रिकेट के कई सारे टूर्नामेंट्स में, बड़ी बड़ी प्रतियोगिताओं में, और वहां पर होता क्या है कि अपना भी फायदा होता है मनीष. वक्त बचता है और थोड़ा जल्दी तो खेल समाप्त होता है. शेड्यूल थोड़ा जल्दी समाप्त जरूर होता है, नहीं तो पहले बहुत ज्यादा समय बर्बाद किया जाता था. हालांकि अभी भी कुछ टीमें उसके बारे में ज्यादा गंभीर नहीं है, लेकिन जैसे जैसे समय आगे बढ़ेगा और ज्यादा टूर्नामेंट्स हो जाएंगे और उसके बाद शायद इसका सीरियसनेस आपको देखने को मिलेगा. तो बहुत अच्छा रूल है. सोनिया शेठ उद्योजक यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. सोनिया शेठ फर्स्ट बॉल, बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार. ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, स्लाइटली इन कटर आहे पण पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड लाईन. पहिलाच बॉल वाईड हाताळतोय गोलंदाज. मी ते एक धाव खार्डी संघाला. हालांकि छेड़खानी करने का प्रयास किया था सूरज ने, स्क्वेयर कट करना चाहते थे. गॉडसन किका के हाथ में गेंद. पॉपुलर खिलाड़ी है गॉडसन, पॉप्युलर अँड एस्टॅब्लिश गॉडसन. बघा यावेळेस थोडासा टप्पा आतमध्ये घेतला, हे तर खासियत आहे गॉडसनची. खूप चांगला इन कटर बॉल ते हाताळतात आणि शोल्डरचा आणि व्रिस्टचा कसा वापर करावा ते या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट बॉल. हालांकि इस तरह की गेंदबाजी में थोड़ा रिस्क भी होता है. जैसे हमने पहली गेंद को देखा वो वाइड हुई थी. ट्रैम लाइन के काफी नजदीक गेंदबाजी कर रहे हैं, तो लाइन को लेकर काफी सतर्क रहना होता है सीजन में. 7:50 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आतापर्यंत आपण 3 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे अशी अधिकृत माहिती आम्हाला मिळते. गॉडसन बॉलिंग ट्रॅकवर तयार होतात. 4 बॉल्स त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. धावफलकावर खार्डी संघाच्या धावा आहेत 3, गडीबाद झाला 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन ऑन स्ट्राइक.
यावेळेस वाईड यॉर्कर, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठलंच रोटेशन न घेता आर्मर होता, सरळ सरळ बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलाय, जातोय डॉट बॉल. बहुत चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं. लाइन ऑफ अटैक काफी अच्छा है. जरूर 2 वाइड गेंदें की है, लेकिन कोई भी बड़ा स्ट्रोक खेलने का मौका बल्लेबाजों को अभी तक दिया नहीं है गॉडसन ने. पण यावेळेस जास्तीत जास्त बाहेर बॉल हाताळण्याचा जणू काही त्याने क्रमच लावलेला आहे. एकंदरीत 3 एक्स्ट्राज त्याच्या वतीनं हाताळले गेलेले आहेत आणि समोरच्या संघाला बहाल केलेले आहेत आणि म्हणूनच तो बोनस मिळतोय. विथ द बॅट धावा बनत नाहीये, पण अवंताच्या स्वरूपात धावा मिळतात खारडी संघाला. धावसंख्या पोहोचते 4 वर. इस बार छकाया बैट्समैन को फुलर लेंथ. देखिए इन कटर गेंद जो है उनकी वो स्वाभाविक गेंद है, उस पर अच्छा खासा कंट्रोल भी हमने देखा. इससे पहले एक लेग कटर डालने का प्रयास किया था, वो गेंद काफी दिशाहीन रही थी. तो इन कटर उनकी स्टॉक बॉल है, यही कहा जा सकता है. थोड़ा अतिरिक्त उछाल भी था इस बार, पैरों में ज्यादा कोई हलचल देखने को नहीं मिली बल्लेबाज द्वारा. डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति. सफल ओवर रहा गॉडसन का. पहले ओवर के बाद स्कोर केवल 4 रन, 1 विकेट के नुकसान पर. टॉस जीतकर पहले बैटिंग करती हुई इस मैच में टीम गावदेवी खारडी. 5-5 ओवर का मुकाबला. समय का ख्याल रखना होगा यहाँ पर उत्तन बॉयज उत्तन के कैप्टन को. पहले ओवर के बाद बड़ी लंबी चर्चा चल रही है वहां पर सभी खिलाड़ियों के बीच में. टीम कॉन्फ्रेंस. बघा 5 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहे पहिल्या षटकासाठी आणि आम्ही या सूचना प्रत्येक षटकानंतर देत राहू, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आपण किती वेळ घेतोय. पहिल्या षटकावर तर वरचष्मा राहिलेला आहे उत्तन बॉयज या संघाचा विथ बॉलिंग स्किल्स ऑफ गॉडसन. जरी त्याला स्टंप टू स्टंप अटॅक करायचा नव्हता, काही वेळ तो फसला जरूर, पण अॅक्युरेसी या शब्दाला न्याय देणारी गोलंदाजी काही अंशी गॉडसनची पाहायला मिळाली. लगेचच बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे खारडी संघाने. ये क्या पैनिक बटन दबाया गया है. देखिए पहले ओवर में रन्स नहीं आए हैं, इसीलिए शायद वो तुरंत दूसरे ओवर में बैटिंग पावर प्ले लिया गया है. बहुत कम टीमों को हम देखते हैं कि बैटिंग पावर प्ले का इतना जल्दी उपयोग किया जाता है, लेकिन जरूरत है पावर प्ले के दौरान. हालांकि पहला ओवर भी पावर प्ले का ही तो था, लेकिन वहां पर रन्स बने नहीं. अब ये बैटिंग पावर प्ले है, लेकिन अब गेंदबाज अलग आएंगे, उनके ऊपर अटैक करने का प्रयास जरूर करेंगे बल्लेबाज. आणि कॅप्टनने त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही जेव्हा जेव्हा नाणेफेक जिंकतो आम्ही फलंदाजीच करतो आणि फलंदाजी हा त्यांचा हातखंडा राहिलेला आहे. जरी पहिल्या षटकावर त्यांना पकड मजबूत करता आली नाही, पण तरी देखील ते माघार घेत नाहीये आणि लगेचच दुसऱ्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. कोलशेत आणि मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा दोन्ही संघ आले असतील तर आपण येण्याची नोंद आमच्या समालोचन कक्षात येऊन द्यायची. धावसंख्या 4. दिलशान तयार. अराउंड विकेट ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय कॅच कॅरी करण्यासाठी. त्याच्या हातांची ओंजळ योग्य त्यावेळी बंद झाली नाही आहे आणि बॉलिंग एंडला होतोय थ्रो आणि मिळतात या ठिकाणी धावा. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. कॅच ड्रॉप केले रेगनने. कॅच ड्रॉप केलं. रेगन एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण म्हणतात ना का फ्लड लाईटचा अनुभव नसला तर चुका तुमच्याकडून होतात. जी हाँ, और ग्रामीण के जो खिलाड़ी होते हैं उनके पास उतना ज़्यादा अनुभव रहता भी नहीं है अंडर फ्लड लाइट्स खेलने का, लेकिन फिर भी मुझे नहीं लगता है कि ये कोई फ्लड लाइट्स का दबाव वगैरह था उनके ऊपर, वो एक कारण हो सकता है ज़रूर, लेकिन लगता तो नहीं है क्योंकि बहुत इजी कैच था. और इस बार टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी है, उंगलियां फेरते हुए गेंद पर गेंदबाज दिलशान. लेफ्ट हँडेड बॉलर विथ अराउंड विकेट आणि काय चांगला आउट कटर उजव्या हाताच्या बॅटरसाठी पाहायला मिळालाय. हातभर बॉल वळतोय दिलशान या गोलंदाजाचा. और ये एंगल बहुत डिफिकल्ट होता है किसी भी बैटर के लिए. जब आप दाहिने हाथ के बल्लेबाज होते हो, लेफ्ट आर्मर जब राउंड द विकेट जाकर गेंदबाजी करता है तो आपको हमेशा ये लगता है कि एंगल के तहत गेंद अंदर की तरफ ही आएगी, लेकिन वहां से गेंद यदि थोड़ी सीधी भी होती है या फिर बाहर निकलती है तो बड़ा मुश्किल होता है उसको खेलना. फुल लेन्थचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. उंच उडी घेऊन बॉल कॅरी करतोय. बॅटिंग एंडला होतोय थ्रो, पण तितक्याच वेगानं ती एक धाव पूर्ण केलेली आहे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज दिलशानचा राहिला आणि तितकाच कलात्मक कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला फलंदाजाचा. मिळते 1. धावसंख्या 7. जगह बनाकर शॉट खेला गया था. टाइमिंग तो ठीक ठाक थी, लेकिन गैप में नहीं निकाल पाए गेंद को. सिंगल मिला है विशाल को. स्ट्राइक अब केतन मात्रे के पास. उनका खाता खुलना बाकी है. बहुत धीमी शुरुआत है. पहला विकेट बहुत जल्दी गिरा है. प्रमुख बल्लेबाज सूरज खाता खोलने बिना ही पेविलियन में लौट चुके हैं और ऐसे में दबाव इस समय बल्लेबाजों के ऊपर नजर आता हुआ. दबाव को हटाना होगा. कोशिश कर रहे हैं बल्लेबाज की कुछ आक्रामक शॉट्स खेले जाए. 1-2 बड़े शॉट्स आएंगे तो मोमेंटम शिफ्ट हो सकता है.
फुलेंचा बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, बॉलवर थ्रो होईल, बॉलिंग एंडला दूरवरचं क्षेत्र आहे, त्याचमुळे आरामात त्या 2 धावा पोलून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. खूप चांगली स्ट्रोक खेळण्याची क्षमता फलंदाजाकडे आहे, ग्राउंड स्ट्रोक चांगले खेळले जातात तेच पाहायला मिळालंय. थे तो वहां पर एक ही मिलेगा आपको. मेहनत तो आपने भरपूर की लेकिन ज्यादा फायदा हुआ नहीं. रन संख्या 8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे आणि सापडले गेले स्टंपच्या अगदी मधोमध. पायचीची अपील झाली, स्वीकारली आणि हा दुसरा धक्का बसतोय खार्डी संघाला. खार्डी संघ बिकट अवस्थेत. गोलंदाजांचे गॉडसने पहिले षटक हाताळलं, थोडं स्ट्रगल त्याने केलं पण धावा जास्त खर्च केला नाहीत आणि आता आपण पाहिलं तर दिलशानचं हे षटक सुद्धा फायद्याचं राहिलंय उत्तम संघासाठी. जी हाँ, और दोनों भी गेंदबाज यदि हम देखें तो दोनों की शैली अलग है. पहले गेंदबाज गॉडसन दाहिने हाथ की गेंदबाज, और जहां तक दिलशान का सवाल है वो लेफ्ट आर्मर है. दोनों की रणनीति भी थोड़ी अलग अलग हमने देखी है. गॉडसन ने कोई भी गेंद स्टंप्स की तरफ रखने का प्रयास नहीं किया था और दूसरी तरफ हम दिलशान को देख रहे हैं कि वो स्टंप्स की तरफ ज्यादा अटैक करने का प्रयास कर रहे हैं. तरीके अलग अलग है लेकिन नतीजा दोनों के लिए बहुत अच्छा रहा है. म्हणजे दोन्ही बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना पॉवर झोपता आले नाहीये पण गोलंदाजांनी मात्र आपला जोश दाखवलेला आहे आणि आपलं व्हेरिएशन वापरलेलं आहे, आपल्या संघाचा फायदा करून घेतलेला आहे. शेवटचा बॉल असेल या बॅटिंग पॉवर प्ले मधला. ऑन स्ट्राईक बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय प्रल्हाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल होतोय. काय सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली दिलशानची. आउट कटर होता राईट हँडेड बॅटरसाठी आणि रेंज मध्येच नव्हता बॉल बॅटरच्या. अगदी त्याने फक्त बॅट स्विंग केली पण मात्र बॉट आणि बॉलचा होत नाही समन्वय, जातोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपतो, धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा गडीबाद झालेल्या आहेत 2. क्या खतरनाक गेंद थी ये. बैट्समैन फ्रंट फुट पर आकर उसको दिशा दिखाना चाहते थे ऑफ साइड में, लेकिन सांप की तरह फुटकारती हुई गेंद निकल गई थी. टर्न होकर बाहर की तरफ निकल गई विकेट कीपर के पास. शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया गया है पहले 2 ओवर्स में. तो पावर प्ले यहां पर समाप्त हो चुका है. रन संख्या 8, 2 विकेटों के नुकसान पर. मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, दूसरा ओवर बैटिंग पावर प्ले का रहा, लेकिन पावर तो गेंदबाजों की ही देखने को मिली है और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए पुअर प्ले ही कहा जा सकता है. अब यहां से वापसी करना निश्चित रूप से काफी मुश्किल लग रहा है खाड़ी टीम के लिए. नाही असं नाहीये, मला वाटतं की अजूनही अति ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण कधी कधी काही संघ पॉवर प्ले मध्ये चांगला खेळत नाही तर काही काहींना नॉन पॉवर प्ले मध्ये खेळणं जास्त पसंत पडते आणि कदाचित आता पुढची 3 षटकं देखील खार्डी संघासाठी चांगली घडू शकतील जर त्यांचा स्ट्रोक प्ले योग्य वेळी चांगला असेल तर. पण पुन्हा एकदा 3ऱ्या क्रमांकावर गॉडसनला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. चांगला निर्णय असेल उत्तम बॉईज संघाचा. सवाल ये भी पैदा होता है कि क्या दिलशान को भी दूसरा ओवर दिया जा सकता था, लेकिन यहाँ पर गॉडसन को दूसरा ओवर दिया गया है. हालांकि गेंदबाजी दोनों भी गेंदबाजों ने लाजवाब की है. नेवर की पहली गेंद फुलर लेंथ अंदर की तरफ कटी. आगे गेंदबाजी हो रही है लेकिन उसका फायदा बल्लेबाज नहीं उठा पा रहे हैं. अक्रॉस द लाइन उसको उठाकर खेलना चाहते थे, पूरी तरह से चूक गए. जर मी गोलंदाज असतो तर मी जास्तीत जास्त स्टंप टू स्टंप अटॅक केला असता, पण जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये तुमच्याकडे ते व्हेरिएशन असायला व पिचिंग मध्ये टर्न मध्ये ते व्हेरिएशन गॉडसनचं पाहायला मिळते. एक और बढ़िया गेंद, इस बार बल्ले की जड़ से गेंद लगी है, बॉलर के ऊपर से निकल गई. लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद पर आए हैं, तब तक एक ही रन लेने का मौका वहां पर बैट्समैन विशाल के पास. विशाल सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं और विशाल क्या विशाल पारी खेल सकते हैं. कुछ विशाल स्ट्रोक्स उसके लिए उनको जरूर खेलने होंगे. अभी तक कोई भी बड़ा हिट उनके बैट से भी नहीं निकला है. रन संख्या 9, 2 विकेटों के नुकसान पर. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते खाडी टीमची. पिछले मैच में ऐसा देखने को मिला था. इस बार देखा परखा जाने दिया, लाइन में थोड़ा सा एरर, वाइट का इशारा अंपायर द्वारा. अतिरिक्त रन यहां पर खर्च किया गया है. सही फैसला, बहुत ज्यादा बाहर थी. रन संख्या दोहरे अंकों में प्रवेश करती हुई
10 रन। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है मनीष। देखिए यहाँ से यदि बाउंड्रीज नहीं आई तो फिर एक अच्छा स्कोर बिल्कुल भी नहीं बनाया जा सकता है। सिंगल डबल्स जरूर महत्वपूर्ण रहते हैं, लेकिन आप केवल सिंगल डबल से आप एक अच्छा टोटल बिल्कुल भी नहीं बना सकते हो। आणि त्यातल्या त्यात आपण 5 षटकांच्या मर्यादित क्रिकेटमध्ये जेव्हा असतो तेव्हा 40 ते 50च्या रेंजमध्ये तुम्हाला धावसंख्या बनवायची असते। फिर से छोड़ दिया, अब की बार लाइन के अंदर थी शायद, इसलिए अंपायर ने उसको वाइड घोषित नहीं किया है। हर गेम को छोड़ने का जो निर्णय है ये भी थोड़ा सा ट्रिकी, यहाँ पर लाइन को ठीक तरह से जज करना बहुत ही जरूरी। पिछली गेंद जरूर वाइड थी लेकिन ये ज्यादा बाहर नहीं थी, उतनी ज्यादा बाहर नहीं थी। इस बार पुल किया है प्रहलाद ने, बेहतरीन स्ट्रोक, झन्नाटेदार शॉट, 6 रन। मैच का पहला सिक्सर प्रहलाद के बल्ले से। च्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर। पिछले मैच का मैं जिक्र कर रहा था, नायगांव के कैप्टन रुपेश कोहली ने शुरुआत धीमी की थी लेकिन उसके बाद लगातार 3 छक्के जड़े, आक्रामक पारी खेली और इस बार लीडिंग एज, फील्डर गेंद के नीचे एक्स्ट्रा कवर जोन में और कोई गलती नहीं, आसान सा कैच। प्रहलाद की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम, 16 पर 3। आतापर्यंत पाहिलं तर आपण 14 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे, 14 मिनिटापेक्षा जास्त कालावधी आपण घेतलेला आहे। चला दोन्ही संघाने रिपोर्ट करायचा आहे। मुर्दा संघ तर रेडी आहे, कुलशेत संघ जर आपण आला असाल तर आपल्या येण्याची नोंद करायची आहे। आम्हाला वेळापत्रक आखायचं आहे मित्रांनो, आणि वेळापत्रक आखताना प्रत्येक संघाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि अपेक्षा ठेवतोय, पूर्ण करतोय सुद्धा। गॉडसन सफलता मिळवतोय आणि रेगनने या अगोदर कॅच ड्रॉप केला होता। म्हणतात ना की ठेस लागल्यावर माणूस सुधारतो, आणि पुन्हा एकदा रेगनने कॅच कॅरी केले आणि प्रल्हादला परतीचा प्रवास करावा लागतोय। गॉडसन को मिलने वाली ये दूसरी सफलता। 12 रन अभी तक केवल खर्च किए उन्होंने। उनके स्पेल की आखिरी गेंद, नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं सौरभ। सौरभ एक महत्वपूर्ण ऑलराउंड क्रिकेटर की भूमिका अदा करते अपनी टीम के लिए, बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर। टॉप ऑर्डर के बल्लेबाज विशेष योगदान अभी तक दे नहीं पाए हैं। अगला मैच कोलशेत और मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा के बीच में। कोलशेत के कैप्टन यहां पर पहुंच चुके हैं। मुर्दा टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको भी टॉस के लिए आना है। सॉफ्ट एंड पुश, हालांकि ये गेंद कमजोर थी, 2 रन यहां पर लेना चाहते हैं और 2 रन मिल जाएंगे, लेकिन पहले ही मन बनाकर तैयार थे कि इस गेंद पर आक्रामक शॉट खेलना नहीं है क्योंकि इस टीम की स्थिति थोड़ी नाजुक है और थोड़ा समय जरूर है। अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है, 2 रनों से अपना खाता खोला है सौरभ ने। टीम का स्कोर 3 ओवर के पश्चात 18 रन 3 विकेटों के नुकसान पर। आज का यह दूसरा मुकाबला आप देख रहे हैं इस समय मैत्री चषक 2023 घोड़बंदर, साई श्रद्धा ग्रुप घोड़बंदर का यह शानदार आयोजन। पहला मैच अमित पैकर्स गोटिवली और एकवीरा नायगांव के बीच में खेला गया जिसको नायगांव टीम ने जीता। इस समय उत्तन बॉयज उत्तन और खारडी के बीच में मुकाबला चल रहा है। गेंद के आकार को लेकर वहां पर कुछ समस्या है जिस वजह से अंपायर ने यह फैसला लिया है कि अब गेंद बदली जाएगी। क्या खेल भी बदलेगा मनीष? आने वाले 2 ओवर्स में क्या धुआंधार बैटिंग देखने को मिलेगी? जेव्हा जेव्हा असा व्यत्यय येतो तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं पाहायला मिळते। हा इतिहास आहे मैत्री चषकाचा आणि थोडा ब्रेक लागलेला आहे, पण त्यानंतर मात्र कुठल्या संघाची गाडी सुसाट पळेल ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे। पण इतकं तर नक्की आहे या पहिल्या 3 षटकांवर उत्तन बॉईज संघाचा दबदबा थोडासा पाहायला मिळालेला आहे। पण म्हणतात ना की नेहमीच खराब सुरुवात खराब शेवट करत नाही, कधी कधी चांगला शेवट देखील होऊ शकतो आणि अपेक्षा आहे खारडी संघ पुनरागमन करेल या पुढील 2 षटकांमध्ये। देखिए अक्सर कहा जाता है कि वेल बिगन इज हाफ डन, यानी कि अच्छी शुरुआत मतलब आधा काम होने के बराबर है, लेकिन उससे भी ज्यादा इंपॉर्टेंट ये कहावत लागू होती है क्रिकेट के खेल में कि अंत भला तो सब भला। अब अंत कैसा होता है यहाँ पर ये देखने वाली बात है। यदि अंत बल्लेबाज अच्छा करेंगे तो फिर वो कॉन्फिडेंस गेंदबाजों को भी मिलेगा, मोमेंटम मिलेगा, वो वहां से पलटवार किया जा सकता है। और कम से कम मुझे लगता है कि बचे हुए 2 ओवर्स में 25 के करीब देखना होगा, यानी कि 40 प्लस टोटल कम से कम 5 ओवर्स में स्कोर बोर्ड पर लगाना बहुत जरूरी फाइट बैक करने के लिए।
सर बॅक रेकॉर्ड आपण चेक केले तर एक मात्र षटकार प्रल्हादच्या बॅटमधून आला होता आणि त्याचं थांबणं खेळपट्टीवर गरजेचं होतं, पण जणू काय त्याला लालसा झाली की आता एक षटकार आलेला आहे, पुन्हा एकदा मोठा षटकार खेचून मी माझ्या संघाची धावसंख्या चांगल्या पोझिशनमध्ये नेऊ शकतो. पण क्रिकेटच्या खेळामध्ये संयम देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो बाळगला नाही. मोठा स्ट्रोक खेळण्याचा बालहट्ट त्याने बांधला आणि पुढच्याच बॉलवर तो झेलचीच्या स्वरूपात बाद झाला आणि म्हणूनच पुन्हा एकदा ते पुनरागमन करता आलं उत्तम बॉईज संघाला. 3 षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या 18. देखिए शायद उनकी जगह आप भी वहां पर होते तो आप भी वही करते क्योंकि रनों की सख्त जरूरत थी. पहले 2 ओवर्स में रन्स आए नहीं थे. सिक्सर लगाने के बाद एक और छक्का जड़ने का प्रयास किया था, लेकिन स्ट्रोक फंस गया. मिस टाइम कर बैठे थे अपना स्ट्रोक. नेवर लेकर ग्लेन पीछे रखी हुई गेंद पुल किया, फील्डर है डीप में और कोई गलती नहीं. डीप मिड विकेट की दिशा में बढ़िया कैच, विकेट का पतन. मंगेश यांनी आपल्या आवाजाची काळजी घेतलेली आहे. भावेश अरुण पाटील खंडोबा डेकोरेटर्सचे सर्व यांनी खूप मेहनत घेतली. मैत्री ग्रुपचे मेंबर आहेत ते आणि त्यांच्या वतीनं खूप चांगली मंडप व्यवस्था आम्हाला लाभलेली आहे. शागिर्द मंडप डेकोरेटर्स अँड लाइटिंग यांच्या वतीनं ही प्रकाश योजना तुम्ही पाहताय. डोळे दुपवणारी हा प्रकाश पाहायला मिळतोय. शागिर्द मंडप अँड डेकोरेटरच्या वतीनं आम्हाला प्राप्त झालेले आहेत. खूप चांगली अंपायरिंग पॅनल आपण पाहिली. अशोक राऊत सर, विशाल नाईक सर, पहिल्या 2 दिवसात सुमित देशमुख सर आणि हेमंत शेट्टी सर होते. आज परवेज खान सर आणि शेखर हिरवळे सर आहेत. स्कोररच्या भूमिकेत आज आपण सूरज जाधव पाहतोय. मनीष वैती यांना आपण गेल्या 3 दिवसात अनुभवलं. एकंदरीत पूर्ण चांगली टीम आणि सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजेच काय तर GTC लाईव्ह या वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण अनुभवत आहोत आणि अडचणी वाढत चालल्या आहेत खार्डी संघाच्या. ग्लेनने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेला आहे. ॲस्ट्रल गवऱ्या याने तो कॅच कॅरी केला. 18 धावा असताना धावफलकावर गडीबाद झालेले आहेत एकंदरीत 4. बहुत अच्छी स्थिति में कही जा सकती है इस मैच में. उत्तन बॉयज, उत्तन टीम, उत्तन के गेंदबाज उत्कृष्ट गेंदबाजी का यहाँ पर मुजाहरा पेश करते हुए ग्लेन को पहली गेंद पर सफलता मिली है. 11 गेंदों का खेल यहाँ पर पारी में शेष है. नए बल्लेबाज आतिश बल्लेबाजी की आवश्यकता. स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद, सीधी गेंद ऑस्टन के बाहर और पूरी तरह से छकाया. पेस में बीट किया, हल्का सा अतिरिक्त उछाल था गेंद में. स्ट्रोक सिलेक्शन यहाँ पर बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा बल्लेबाजों के दृष्टिकोण से. यदि हम देखें तो गेंद के मेरिट पर वैसे भी ज्यादा बल्लेबाजी हुई नहीं है. 4 खिलाड़ी पेविलियन में लौट चुके हैं और मात्र 18 रन इस समय स्कोर बोर्ड पर. खाड़ी टीम कहीं ना कहीं बैकफुट पर नजर आ रही है. और एक और बेहतरीन गेंद, इस बार अंदर की तरफ काटा था गेंद को. कमाल की गेंदबाजी. काय गोलंदाजी होते ग्लेनची. एक नाव आहे, जुळं जाणता खेळाडू आहे आणि त्यांनी ते झुंजार क्रिकेट खेळलेलं आहे. आणि व्हेरिएशन बघा ना, बॉलला काय राईज मिळतोय. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा कसा वापर करावा, इन कटर आउट कटरवर कसं नियंत्रण ठेवावं ते ग्लेनच्या वतीनं पाहायला मिळालं. या षटकामध्ये 3 बॉल्स त्यांनी हाताळलेले आहेत आणि 3 बॉल्सवर एकही धाव खर्च केली नाही. धावसंख्या 18 पाहायला मिळते. अभी तक कोई भी रन खर्च नहीं किया है ग्लेन ने इस ओवर में. इस बार उठा के खेला है, ये कैच बन सकता है. जी हाँ, वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में बेहतरीन कैच. एक और सफलता हासिल करते हुए ग्लेन. आकाश भांगा याने तो कॅच कॅरी केलेला आहे आणि विकेट जाण्याचा जो सिलसिला आपण म्हणतो तो मात्र चालूच राहिलेला आहे खार्डी संघासाठी. मान्य करतो की लांबचा प्रवास करून हा संघ आलेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जाते, पण आज मात्र थोडंसं निराशाजनक खेळ खार्डी संघाचा पाहायला मिळतोय आणि 18 धावा असताना आतापर्यंत बसलेले आहेत 5 धक्के. देखिए, एक बात यह भी हो सकती है कि खार्डी टीम जो है वो थोड़ी देरी से यहाँ पर पहुंची. कहा जाता है कि मैच से आपको कहीं ना कहीं आधा पौना घंटा पहले ग्राउंड पर पहुंचना बहुत ज़रूरी, तब आप एक ऑर्गेनाइज टीम के रूप में खेलते हो. लेकिन यहाँ पर बल्लेबाजी बिल्कुल भी ऑर्गेनाइज नजर आई नहीं है. एक के बाद एक लगातार झटके लगते हुए नए बैट्समैन अनिकेत, और इस बार स्टेयर करना चाहते थे, दिशा दिखाने का प्रयास था, लेकिन थोड़ी नीचे रहती हुई गेंद. बहुत बढ़िया गेंदबाजी. प्रत्येक गोलंदाजाचं एक स्वप्न असते निर्धाव षटक आणि त्याच निर्धाव षटकाच्या उंबरठ्यावर ग्लेन आहे. 5 बॉल डिलिव्हर केले, 2 विकेट्स मिळवलेत, एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये.
डबल विकेट मेडन या फिर ट्रिपल विकेट मेडन भी हो सकता है यदि विकेट मिला तो। और फिर से छकाया, शानदार गेंदबाजी, मेडन ओवर, डबल विकेट मेडन ग्लेन द्वारा। अद्भुत गेंदबाजी का मुजाहरा, लगातार बल्लेबाजों से दूर रखा उन्होंने गेंदों को, उनकी एक अलग रणनीति रही। केवल हमने दिलशान को देखा जो स्टंप्स की तरफ अटैक कर रहे थे। गॉडसन और ग्लेन ये दो ऐसे गेंदबाज जिन्होंने ऑफ स्टंप के बाहर की लाइन पकड़ी हुई थी और काफी सफल साबित हुए हैं। स्कोर 18 रन 5 विकेटों के नुकसान पर 4 ओव्हर की समाप्ती। 20 मिनिटाचा कालावधी या 4 षटकांसाठी घेतलेला आहे उत्तीन बॉयज, त्यामुळे तुम्हाला कुठलाच भुर्दंड बसणार नाही। या दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचंय, मुर्दा संघाचे कॅप्टन रेडी आहेत, तर कुलशेत संघ कॅप्टन देखील या आपण उभं राहायचं आहे आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला। आपण लगेचच टॉस क्लिअर करणार आहोत। विजय पाटील सर हे देखील जॉईन झालेत, तर पुढच्या डावामध्ये तुम्हाला तुकाराम मांगेला सर आणि विजय पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळणार आहे। 4 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त 18 आपण पाहतोय। थोडीशी का होईना नामुष्की ओढावलेली आहे खार्डी या संघावर, पण म्हणतात ना की अनबला तो सबला, तुम्हीच या अगोदर ते उद्गार काढले होते। या पुढच्या 6 बॉलवर 15 ते 20 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल म्हणू शकतोय जर आपण गोलंदाजीचा स्तर जाणून घेतला खार्डी संघाचा। बॉलिंग तो अच्छी है, बड़ी टीम है खार्डी टीम डोंबिवली विभाग की, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन खासतौर पर जो बल्लेबाजी अभी तक हमने देखी है, कागज पर तो बहुत ही बड़े बड़े नाम नजर आ रहे हैं, मजबूत बल्लेबाजी है, लेकिन प्रत्यक्ष मैदान में कहानी कुछ और ही है। हालांकि गेंदबाजी गजब की हुई है, लेकिन आपने गौर किया होगा मनीष कि ऑफ साइड में बहुत ज्यादा शॉट्स खेलने का प्रयास बल्लेबाजों ने नहीं किया है। गेंद के मेरिट पर खासतौर पर गेंद बल्लेबाजी नहीं की गई है। ऑन साइड में खेलने के चक्कर में डॉट गेंद या फिर विकेटों का पतन हुआ है। इस बार देखिए ऑन साइड में खेला है, बढ़िया शॉट, गैप ढूंढा, 4 रन मिलेंगे यहां पर, इसी की दरकार है खाड़ी टीम को। सौरभने मात्र आपले हात खोलले आणि हा एक उत्कृष्ट दर्जाचा पुल स्ट्रोक सादर करताना 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केला। म्हणजेच शेवटच्या षटकामध्ये जशी फलंदाजी व्हायला हवी सुरुवात तशी होते। धावसंख्या 22। जिस तरह का स्ट्रोक खेलना चाहिए था उसी तरह का स्ट्रोक खेला गया है, यानी कि गेंद के मेरिट पर यह शॉट जरूर देखने को मिला। एलिस्टर एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट, फिर से खींचा है ऑन साइड में डिप मिड विकेट पर, अब की बार फील्डर को बीट नहीं कर पाए, 1 ही रन मिलेगा। और यहां पर 2 की कोशिश, स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास सौरभ का, लेकिन उसके लिए अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ा है अनिकेत को। ठेवलेला आहे, पहिल्या बॉलवर चौकार आला आणि पुन्हा एकदा आडव्या पाठीने बॉलला खेळलंय मिड विकेटला, स्वाईप करण्याचा खूप शानदार प्रयत्न तर पाहायला मिळालाय फलंदाज सौरभचा, पण आता सॅक्रिफाइस करावं लागतंय अनिकेतला। 6वा धक्का बसतोय खार्डी संघाला, धावसंख्या आपण पाहतोय फक्त 23। मात्र 4 गेंदे अब पारी में शेष है और लगातार यही चर्चा है कमेंट्री बॉक्स में कि कुछ अच्छे शॉट्स, आखिर की 4 गेंदों में, आखिर की 6 गेंदों में, जब 2 ओवर्स बचे थे तब भी हम ये चर्चा कर रहे थे कि 25 रन से ज्यादा यदि बनाते हैं तो अच्छा टोटल, अच्छा तो नहीं लेकिन फाइटिंग टोटल। और इस बार इन कटर गेंद, उसका अच्छा स्वागत किया है, भेज दिया है गेंद को मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। शानदार प्रहार, सौरभ बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए आखिरी ओवर में। कमजोर कडीचा शॉट घ्यायचा होता आणि शेवटचे षटक एलिस्टरने हाताळलेलं आहे आणि आतापर्यंत थोडासा कमजोर खेळ एलिस्टरचा राहिलेला आहे आणि फायदा होतोय आता खार्डी संघाचा आणि सन्मानजनक धावसंख्या दिशेने आगेकूच सुरू झालेली आहे। जर आपण धावफलकावर लक्ष वेधलं तर 29 धावा बनलेल्या आहेत आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला। और जिस तरह से सौरभ ने रुद्र अवतार धारण कर लिया है, उम्मीद यही है कि आखिर के 3 गेंदों में कम से कम 2 बड़े हिट्स वो जरूर लगाएंगे। गेंदबाज पर थोड़ा सा दबाव अब जरूर बना है। एलिस्टर ने पहली 3 गेंदों में 10
बल्कि 11 रन खर्च किए हैं और जो विकेट गिरा है वो रन आउट के जरिए। अगला मैच देखना मत भूलिएगा, मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा और कोलशित के बीच में। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए वीआईपी डाइस पर आना है। 29 for 6, गावदेवी खारडी विनिंग द टॉस एंड बैटिंग फर्स्ट। फिर से हवाई फायर, इस बार ताकत काफी है, स्ट्रोक में दूरी भी है, एक और छक्का। म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळू शकतील, आणि ती जिद्द आता स्पष्टपणे सौरभची पाहायला मिळालेली आहे की माझ्या संघाला एका चांगल्या पोझिशनमध्ये मला घेऊन जायचं, आणि तीच जिद्द आता खार्डी या संघाला 35 या धावसंख्येवर नेऊन पोहोचते. आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर या षटकाचा आढावा घेतला तर आतापर्यंत 17 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अलिस्टरने. 4थं षटक होतं निर्धाव, आणि या षटकामध्ये धावाधाव. कहते हैं कि एक अच्छा ओवर आपको मैच जिताएगा इसकी कुछ गारंटी नहीं है, लेकिन एक खराब ओवर आपको मैच हरा सकता है। क्या वो यही ओवर है? हालांकि अभी भी बहुत सारा खेल बाकी है, इसके बाद मैच का सेकंड हाफ बचा हुआ है और टोटल जो बना है वो तो उतना बहुत बड़ा टोटल नहीं है, लेकिन फाइट बैक बहुत ही जबरदस्त सौरभ द्वारा। क्रीज के कोने से इस बार काफी दूर रखा था बल्लेबाज से, वाइड का इशारा। ये स्पष्ट रूप से अब देखने को मिल रहा है कि दबाव जो है वो गेंदबाज एलिस्टर के ऊपर। रन संख्या आगे बढ़ती हुई 36 रन 6 विकेटों के नुकसान पर। पण दबाव या शब्दाला तुम्हाला मैदानाच्या बाहेर ठेवून खेळायचं असते. जर तुमचा संघ जिंकायचा असेल तर तुमचं कर्तृत्व खूप महत्वाचं आहे, आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सौरभचं कर्तृत्व कौतुकास्पद. और फिर से ऑन साइड में खेलना चाहते थे। हालांकि बल्लेबाज ने भी ये बात समझ ली है कि ऑन साइड में उनका स्ट्रांग जोन है, वहां पर कनेक्ट करते हैं तो बड़े हिट्स उनके बल्ले से निकल रहे हैं। लेकिन गेंदबाज भी चतुर है, उनको भी पता चल गया है कि उनका स्ट्रांग जोन क्या है, और यदि ऑफ स्टंप के बाहर ज्यादा रखेंगे तो शायद फायदा मिल सकता है। वही हुआ है। हालांकि ऑफ स्टंप के बाहर से भी कुछ गेंदों को उन्होंने फेंक दिया है ऑन साइड में। इस बार ऑफ साइड में ड्राइव किया है इनफील्ड के ऊपर से, फील्डर पीछा करते हुए बहुत दूर है, बहुत दूर है, निकल गई गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। इज इट द फेयर टोटल टू स्टॉप उत्तन? हालांकि ये कहना बहुत मुश्किल है, लेकिन जो भी स्कोर है मैं समझता हूं कि कहीं ना कहीं रिकवरी बहुत अच्छी हुई है खाड़ी टीम की। 40 रन बनाए हैं कुल मिलाकर 5 ओवर्स में। 41 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए उत्तन बॉयज उत्तन के सामने। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। अगला मुकाबला एक और बड़ा मैच, कोलशित बनाम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा। दोनों टीमों के कैप्टन्स टॉस के लिए पूरी तरह से तैयार, और उनके साथ जुड़ते हुए हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील। सन्माननीय सोन्या शेठ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आहे कोलशितचा संघ आणि एका बाजूला आहे मुर्दा संघ. पारंपरिक नाणं आहे, छापा किंवा काढा तुम्हाला कॉल करायचा, हेड ऑर टेल. सलीम भाई देखील आमच्यासोबत जॉईन होत्या. सलीम भाई या. सोन्या शेठ आणि सलीम भाई आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. कॉईन लपून स्पिन करा सर. हेड इज अ कॉल. टेल. नाणेफेक जिंकलेले झुंजार कोलशित. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या सर, आणि पुन्हा एकदा आपण आसनस्थ व्हायचे सन्मानपूर्वक व्हीआयपी डाईसवर. तर कोलशित नाणेफेक जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? गोलंदाजी या वर्षाचा जर आपण झुंजार कोलशित संघाचा विचार केला, ट्रॅक रेकॉर्ड कसा राहिलाय? समाधानकारक कामगिरी राहिले? हो, चांगलाच आहे. सर्व खेळाडू जे तुम्हाला अपेक्षित होते ते आज अवेलेबल आहेत की कोणाची अनुपस्थिती? हो, आहेत आहेत, सगळे आहेत. मुर्दा संघासोबत या अगोदर कधी 2 हात केलेत? नाही. आता करा, जोरदार करा. मुर्दा प्रथम परदेशी विजेता दीपेश स्मृती चषक, कसा जल्लोष राहिला गावामध्ये? चांगला झाला सर. आणि ती पॉझिटिव्हिटी आली मुर्दा संघामध्ये की आता कुठलीही स्पर्धा येऊ द्या, सुप्रीमो देखील असेल तर की आम्ही जिंकू शकतो. हो, नक्की. आणि सर्व खेळाडू फिट आहेत. वेदांचा फिटनेस कसा आहे? हो, चांगला आहे नक्कीच. तो आता कमबॅक करतोय, तो पण चांगला खेळतोय तो. येस, ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले झुंजार कोलशित नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, आणि फलंदाजी करायची आहे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जवळ समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज विजय पाटील यांचा आणि तुकाराम मांगेला यांचा. स्टे ट्यून ऑन GTC लाईव्ह.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांचं मैदानावरती सहर्ष स्वागत. आपण पाहतोय तर साई श्रद्धा ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023 आजच्या दिवस रात्र क्रिकेट मधला हा दुसरा सामना आपण बघतोय. एका बाजूला उत्तर बॉईज उत्तमचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण खराडीचा संघ जो मैदानावरती खेळतोय, ज्यानं केल्यात 5 षटकामध्ये इथून 40-41 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. याच्या अगोदर आपण आवाज ऐकला होता मनीजी पाटील आणि त्यानंतर अजिजी घरू यांचा आवाज आपण ऐकत होता. आता कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल झाला. आमच्या समेत अजून एक आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. अर्नाळ्यातील आमचे समालोचक मित्र विजय पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. कारण आपण भारत राऊत त्यानंतर कैलास पाटील यांना याच मैत्री चषकामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला होता. तर मोस्ट वेलकम विजयजी, पुन्हा एकदा आपल्या या मैत्री चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद तुकाराम मंगेला सर. साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक सर्व आयोजकांचं मनीजी पाटील त्यानंतर कैलासजी पाटील सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एका भव्य अशा स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली आणि नेहमी संधी ज्यावेळी प्राप्त होते त्या संधीचा फायदा करावा. तर आज एक चांगली संधी आणि चांगलं आयोजन चांगलं नियोजन असं आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सामना एका साईडला उत्तम बाईज उत्तम आणि खार्डी या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय आणि धावाचं लक्ष ठेवलंय त्यामुळे जवळजवळ आपण बघितलं तर 41 धावा या पूर्ण करायच्या आहेत जवळजवळ 5 षटकामध्ये. तर 5 षटकामध्ये आपण या धावाचा पाठलाग पाहणार आहोत. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या आपल्या नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुंदर आयोजन सुंदर नियोजन असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. तर आज धन्यवाद देईन तुकाराम मांगेल यांना सुद्धा, ज्यांच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेत अवेलेबल झालो. तर थोडंसं व्यस्त शेड्यूल होतं परंतु एक चांगली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची मी पुरेपूर प्रयत्न करेन. चला आपण ऐकूया तुकाराम मांगेल यांना. आणि हा सामना असा आहे की एका बाजूला जो खराडीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला उत्तम बॉईज उत्तमचा, म्हणजे उत्तमचा संघ म्हटलं तर उत्तमच संघ आहे, पण हा खराडी संघ. आणि कालचा असाच सामना झाला होता बघा. पहिला सामना मोठ्या धावसंख्येचा कालही झाला होता जो 65चा पाठलाग केला गेला होता. आज पहिला सामना झाला जिथे 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं. काल दुसरा सामना झाला होता तिथून 29 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आज दुसरा सामना जो होतोय जिथून 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर एका बाजूला आहे तो नवीन, दुसऱ्या बाजूला आपण रेगन, ही जोडी नवीन पाटील आणि रेगन ही जोडी मैदानावरती पंचाकडनं इशारा झालाय जो मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सौरव इथून आणि इथून सौरव आपल्या गौरवासाठी खेळणार, प्राईड साठी खेळणार, खार्डीच्या गावाच्या नावासाठी सौरव खेळणार. आणि दुसऱ्या बाजूला उत्तम संघ आपला उत्तम खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाला. 30 चेंडू 41 धावांचं आव्हान समोर आहे. पहिला चेंडू हाताळला जातोय, पंचाकडे इशारा झालाय, पहिला चेंडू हाताळला जातोय. अक्कू टप्प्याचा चेंडू होता, इथून उकळण्याचा प्रयत्न कानाजवळना शिट्टी वाजवता हा चेंडू केलाय, स्वागत केलंय, वेलकम ज्या पद्धतीने म्हणता येईल. पहिला चेंडू अक्कू टप्प्याचा बाउन्सर हाताळलाय गोलंदाज सौरवनं. निश्चित बाउंसर गेंद थी, काफी अच्छी गेंद थी यहाँ पर सौरभ की. और देखो स्कोर थोड़ा सा कम है, मैं कहूँगा 41 रन बनाने हैं, इसीलिए मेरिट के हिसाब से यहाँ पर गेंदबाजी करनी पड़ेगी. अगली गेंद फिर से एक बार ये गेंद शॉट पिच गेंद थी, फिर से एक बार खेलने का प्रयास किया, गेंद मिड विकेट रीजन में जाती हुई, काफी लंबाई ज्यादा ली थी यहाँ पर और दूरी कम थी, लेकिन 2 रन यहाँ पर पूरे करते हुए ये 2 रन के साथ रन संख्या आप यहाँ पर बढ़ती हुई 2 रन के साथ तुकाराम मंगेला. अब पहिला चेंडू ज्या वेळेला होता अक्कू टप्प्याचा चेंडू हा थोडासा फुलर लेन चेंडू हा खेळला होता. चेंडू जोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक सरकारच्या बाहेर आहेत पाहिलं होतं, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न तिथून केलाय. हे 2 धावा आल्या त्या चेंडूवरती सुरुवात केलेली आहे. या धावसंख्येमध्ये पाठलाग आहे 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. रेगन आणि दुसऱ्या बाजूला नवीन पाटील ही जोडी मैदानावरती या षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाले. ऑप्शनच्या बाहेर बराच बाहेर पंच वळतात, पंचाकडे इशारा झाला, इट्स अ व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. ज्यावेळेला तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट जाता अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करता तो अँगल जर 45च्या ऐवजी जर 60चा झाला ना तर गडबड होणार. तसंच काहीसं झालंय. एकदा व्हाईट चेंडू आलाय, अभ्यंतर धावेने धावसंख्या वाढली. यहाँ पर हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगा क्योंकि क्रिकेट छोटा है. यहाँ पर अगली गेंद टिप्पा खाने के बाद यहाँ पर गली की दिशा में मोड़ा है, सिंगल यहाँ पर जरूर मिलेगा, सिंगल से भी काम चल सकता है, स्ट्राइक रोटेट होना बहुत जरूरी है. धीरे धीरे लक्ष्य की तरफ जाती भी यहाँ पर उत्तन बॉयज की ये टीम, उत्तन बॉयज वर्सेस खार्डी का मुकाबला चलता हुआ शाम का सत्र है और हल्की सी हवा मैदान में है. दिव्य रोशनी भरा ये क्रिकेट का मैदान हम देख रहे हैं. मैत्री चषक 2023 का आज का बेहतरीन दिन. तुकाराम मंगेला.
आणि जसं तुम्ही उल्लेख केला उत्तम संघ सुद्धा तसंच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करा. एकेरी 2 ओव्हर धावांवरती भर देणार मग खार्डी टीम आपल्यासाठी काय पर्याय आहे? विकेटचा पर्याय आपल्या जवळ. उजव्या बाहेरचा चेंडू पंच पुन्हा वळतात. पंचाकडनं व्हाईट बॉलचा इशारा तिथून झाला. ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला होता ज्यावेळेला राईट आर्म राऊंड विकेट फॉलो थ्रू थोडासा मध्ये येतोय मग त्यावेळेला काय होतं की एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न तिथून गोलंदाजा करण्यात झालाय. सौरव करण्यात झालाय. अभंतर धाव पुन्हा एकदा तिथून ऍड होईल धावसंख्येमध्ये. पाटला का 41 धावांचा आणि त्यावेळेला इथून खार्डीच्या संघाला अनुशासनवाला डिसिप्लिनवाला एक अनुशासनवाली डिसिप्लिनवाली अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला हाताळावी लागणार आहे. कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, धावांचा पाठबळ कमी आहे. अशा वेळेला एक चांगली गोलंदाजीच तुम्हाला मॅच मध्ये आणू शकते. हाँ निश्चित नो डाउट क्योंकि मेरिट के हिसाब से गेंदबाजी करोगे तो यहाँ पर दबाव बढ़ेगा बल्लेबाज के ऊपर, और यदि आप खराब गेंदबाजी करोगे और दिशा से भटके तो मिलेंगे फटके. इस तरह का खेल देखने को मिलेगा. लेकिन देखो गेंद काफी अच्छी थी. थोड़ा सा टिप्पा खाने के बाद ऑस्ट्रेलिया के बाहर आई और यहाँ पर वाइड करार दी गई. यहाँ पर एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण होगा. संघर्ष करना होगा और संघर्ष वही करते हैं जो फाइटर होते हैं. ये मुकाबला उतना आसान नहीं है. रफ एंड टफ मुकाबला है. एक इधर और उधर वाला मुकाबला है. यहाँ आप एक भी गलती करोगे तो यहाँ पर आपके टीम को नुकसान होगा. आणि नक्कीच चुका महाग पडू शकते. आणि दुसरी गोष्ट आहे वेळ टाइम त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आपण. हो पहिल्याच मन बनवलं होतं थोडंसं लेट करण्याचं लेट खेळायचं पण एक थोडंसं अनवन बाउन्स जास्त बाउन्स होता या चेंडूवरती आणि पाठीमागेची वेळ महत्वाचा आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 षटकांसाठी 22 मिनिटाचा अवधी आहे त्यावरती सुद्धा नजर असू द्या. निश्चित अगली गेंद फिर से एक बार तैयार. वो शॉर्ट पिच गेंद पे फिर से एक बार देखिए तेज तर्रार गेंद जाते हुए यहाँ पर गेंद रुकेगी नहीं. 4 रनों का यहाँ पर तेज मिलेंगे रन 4 तो हो जाएगा बड़ा पार. ये आता है एक बेहतरीन चौका. मन बनवलं होतं बघा ज्यावेळेला स्लॉक्स्टिप त्या पद्धतीने असा फटका खेळला होता पण अलॉंग द ग्राउंड अलॉंग द कार्पेट अलॉंग द ग्राउंड जमिनीला लगत फटका खेळला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लागला शतरक्षक होता पण त्याला बीट करून गेला. मग डीप वरती शतरक्षक होते चेंडू गेला जरा सीमा रेषेपार चौकार. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडूच्या वेगात थोडासा बदल केला होता पाहिलं त्यांनी शेवटपर्यंत फक्त दिशा देण्याचा थोडासा प्रयत्न केला. एक धावे चेंडू पडतो समोर बाईक आहे हेडलाईट आपण बंद करा प्रेक्षक हो थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकांतर धावा बघूया. धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 पाटला का 41 धावांचा आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण 5 मिनिटाचा अवधी घेतला. त्याच्यावरती नजर असू द्या. समीकरण पाहूया इथून 24 चेंडूचा खेळ राहिलाय 31 धावांचा अजूनही तुम्हाला पाठलाग करायचा आहे. प्ले नंबर 2 चा इशारा झाला. त्याचं कारण ही आहे कारण 2 फलंदाजांना बघितलं तर आता थोडीशी लय सापडलेली आहे. त्याच करता जसं काल आम्ही म्हटलं तर लोहा गरम आहे मारतो हातोडा या पद्धतीनं दुसरं पॉवर प्लेचे षटक आले. 24 चेंडू 31 धावा. 24 गेंदे और 31 रनों की जरूरत. यहाँ पर नवीन है एक तो रेगन है तो किस तरह से यहाँ पर दोनों तरफ बल्लेबाजी किस तरह की होगी ये देखने वाली बात होगी. अभी भी मुकाबला हम देखेंगे दोनों पक्ष में क्योंकि 24 गेंदे और 31 रनों की जरूरत है. क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जा सकता और क्रिकेट ये अनिश्चितता का खेल है. जब आप एक गेंद या एक अच्छी बल्लेबाजी आप अच्छा शॉट करते हो तो मुकाबला तुरंत घूम सकता है. ये घूमने वाला खेल है. और देखिए फील्ड की तरफ हम देखेंगे फाइंडिंग लगाया विकेट कीपर नजदीक खड़े हैं विकेट और कवर पॉइंट और गली में खिलाड़ी है. एक खिलाड़ी मिड ऑफ की दिशा में हम देख रहे हैं एक मिड ऑन में खिलाड़ी है. इस तरह की फील्ड. अगली गेंद ये गेंद ऑफ स्टंप के काफी बार थी कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया. गेंद जाती भी यहाँ पर सिंगल जरूर मिलता हुआ देखना होगा. अंतिम क्षण में गेंद जाते हुए 4 रनों के लिए फिर से एक बार बेहतरीन चौका आता हुआ. कवर ड्राईव्हचा एक देखना असा चौकारावर बघितला आणि अक्षरशः क्रीजच्या म्हणजे जसं कहेंगे ना क्रीज के गहराई तक जाके खेलने की कोशिश की. आतमधून जाऊन क्रीजच्या मधून जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि महत्वाचा होता प्लेसमेंट महत्वाची होती. गॅपमध्ये चेंडूला खेळलाय चौकाराला. पुढचा चेंडू हाताळला जातोय. अकोटामध्ये चेंडू शॉट ऑफ पूल पॉवरफुलचा फटका मिड विकेटच्या डोक्यावर एक देखणा उत्तुंग असा षटकार.
चा फटका आणि इथून उत्तमचा संघ म्हणून मी उल्लेख केला होता. उत्तम बॉईज उत्तमचा संघ आहे जो नेहमीच उत्तम खेळतो आणि याच पद्धतीने खेळतोय. मग पाटलाक 41चा असू द्या, 61चा असू द्या, नाही तर 31चा असू द्या. अटॅक इज द बेस्ट डिफेंड. आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तिथून फलंदाजानं केलाय. पहिला चौकार पाहिला, आता षटकार पहा. रेगन ऑन फायर एंड रेगुलरली फायर. निश्चित देखो बढ़िया तेज क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता है. चौका आने के बाद छक्का भी आ गया है. दबाव यहाँ पर गेंदबाज के ऊपर होगा. अगली गेंद फिर से एक बार. ओ शॉर्ट पिच गेंद काफी बाहर. यहाँ पर पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई सीधा 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 जाएगा क्या, और यहाँ पर मिलेंगे 4 रन. फिर से एक बार बेहतरीन चौका आता हुआ, मधुर संगीत आता हुआ. वरती जास्त कोण बिझी असेल कदाचित जीटीसीचा कॅमेरामॅन. पहिला ऑफ साईडला कॅमेरामॅन, ऑन साईडला, आता पुन्हा एकदा ऑफ साईडला. दोन्ही बाजूला कॅमेरामॅनला सुद्धा बिझी ठेवले, प्रत्येकाला बिझी ठेवले. तिथून रेगननं आज चौकार आलाय. चौकार आपण बघतोय 4-6-4 गेल्या 3 चेंडूचा आपण खेळ बघितला तर चौकार षटकार चौकार. या षटकातील हा 4था चेंडू आणि हा चेंडू खेळा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. 4-6-4. ओहो, सुंदर अटेम्प्ट, अप्रतिम अप्रतिम अटेम्प्ट केलेला होता. हा चेंडू ट्रॅव्हल होत होता षटकाराच्या दिशेनं. त्याच वेळेला लॉगॉनला क्षेत्ररक्षक होते, सौरभ होते आणि सौरभनं काय प्रयत्न केलाय. सुंदर सुंदर कमिटमेंट, प्रयत्न अप्रतिम. बढ़िया कमिटमेंट. यहाँ पर देखिए गेंद लगभग 6 रनों की तरफ जा रही थी. अंतिम क्षण में छलांग लगाते हुए बहुत ही महत्वपूर्ण रन अपनी टीम के लिए बचा है. एफर्ट्स बहुत अच्छा है और इस तरह का एफर्ट्स होगा तभी जाके गेंदबाज कुछ कर पाएंगे. अगली गेंद फिर से एक बार. ये गेंद इस बार क्लीन बोल्ड और यहां पर कोई मौका नहीं था. शफल होकर खेलने का प्रयास कर रहे थे और यहां पर विकेट गिरता हुआ और मधुर संगीत आता. प्रयत्न केला होता आणि सरळ त्या लेग स्टंप वरती जाऊन चेंडू हादळलाय. हा विकेट आलाय. काय एनर्जी देऊन जाईल का, ऊर्जा देऊन जाईल का. पण रेगननं आपलं काम केलंय. जी सलामी द्यायची होती, द स्टार्ट मिळवून द्यायचा होता. जसं आज मोटरसायकलला काय माहिती किक कमी आणि स्टार्टर जास्त मारतो आपण, कारण लवकर चालू होते ना गाडी, तसं स्टार्टरचं काम केलंय रेगननं. 21 धावांची इनिंग, रेगननं सुंदर इनिंग 21 धावांची इथे खेळले आणि तो स्टार्ट सुरुवात करून द्यायची होती, ती करून दिले उत्तमच्या संघाला. बघूया हा विकेट्स पुन्हा एकदा खारडी टीमला थोडीशी एनर्जी ऊर्जा देऊन जाईल का. 26 रन अब तक बन चुके हैं. यहाँ पर देखिए नए बल्लेबाज मैदान में आए हुए. ग्लेन देखो दिमाग की बत्ती को जला के रखा है. सिंगल यहाँ पर जरूर लेते हुए हल्के हाथों से खेला है. सिंगल यहाँ पर मिलेगा. रन संख्या यहाँ पर 1 रन से और बढ़ते हुए 27 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है और 2 ओवर के बाद यहाँ पर उत्तम बॉयज की टीम रन संख्या 27 रन 1 विकेट के नुकसान पर. जेवण सत्ता बरोबर उलट सुरुवात आहे बघा. ज्या वेळेला बॅटिंग करत होता खार्डीचा संघ, ज्या वेळेला 2 षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या, फक्त 8 धावा आल्या होत्या. इथून उत्तमच्या संघानं एका फ्लाइंग स्टार्ट घेतलाय. 27 धावा. आता समीकरण बघूया. 18 चेंडूचा खेळ राहिलाय. 14 धावांची आवश्यकता. त्याला कारण आहे का रेगनची ती 21 धावांची धमाकेदार इनिंग. इथून सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यात सज्ज झालाय. सेकंडला फलंदाजी सज्ज झालाय. फलंदाज ग्लेन आहेत सेकंडला. 18 चेंडू 14 धावांची आवश्यकता है. 18 हो. यहाँ पर देखिए बाहरी किनारा जरूर बल्ले ने लिया है. सिंगल लेने का कोशिश यहाँ पर जरूर की थी, लेकिन फिर से एक बार लास्ट टाइम पे रोक दिया है. इसीलिए कहते हैं अब ये मुकाबला बहुत ही बढ़िया देखने को मिलेगा. आपको अभी बॉलिंग अच्छी डालनी पड़ेगी. मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है. आपकी जो कला है गेंदबाज की वो यहाँ पर पेश करनी पड़ेगी.
नुसती कला नाही तर कलात्मकता, गोलंदाजी मधली विविधता तुम्हाला दाखवावी लागणार आहे. विविधता दाखवावी लागणार आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, आठ दाखवलाय, कला दाखवले, कलात्मकता दाखवले, गडी बाद झालाय, दुसरा विकेट गमावलाय. उत्तम वाजलं ना विजय पाटील, म्हणजे देव पावला देव माझा. ज्या वेळेला होडीला जोरात ढकलायचं ना तर हलो मारा जसा आवाज करतो ना तसा आवाज यायला हवा. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा एक साथ आवाज यायला हवा, कारण जी बॉडी लँग्वेज, खांदे तुमची जर बॉडी लँग्वेज थोडीशी खाली गेली, खांदे तुमचे झुकले तर तुम्हाला या मॅच मध्ये परतण्याची संधी नाहीये. म्हणून खांदे झुकून देऊ नका, प्रतिकार करा, पुन्हा एकदा प्रतिकार करा. मॅच मध्ये परतण्यासाठी पुन्हा एकदा संधी शोधा, कारण एक मोठा विकेट्स ग्लेनच्या रूपानं मोठा विकेट्स प्राप्त केलंय. नाही योग्य आहे, कारण इथून आहेत ज्युरी आहेत आणि लक्ष सुद्धा आहे. ज्यावेळेला क्रॉसिंग झालं तेव्हा व्यवस्थित, ज्यावेळेला सर्कल पार होण्याच्या अगोदर नवीन फलंदाज मध्ये, कारण मॅच रेफरी सुद्धा आहेत, बरेचसे निरीक्षक सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा या गोष्टीवरती लक्ष असतं. विकेट्स आलाय, त्या विकेट्सनं पुन्हा एकदा थोडीशी चेंडू हाताळला जातोय ऑफस्टमच्या बाहेर, बराच बाहेर. पंच पुन्हा एकदा इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा. तिथून काही जे नियमावली आहे, काही अटी आहेत, नियम आहेत, नक्कीच ज्यावेळेला टॉस केला जातो त्यावेळेला तुमच्यापर्यंत त्याची माहिती पुरवली जाते. बॅट्समन ज्यावेळेला आउट होणार आहे, फलंदाज आउट होतो, नवीन फलंदाज कसा इन व्हायचा आहे, किती वेळाने इन व्हायचा आहे, त्याच्यासाठी किती षटकांसाठी किती वेळ दिला गेला, या सर्वांची नियमावली आहे. नक्कीच आपण ज्यावेळेला सामन्याला उतरू ना त्यावेळेला या नियमावलीचं योग्य वाचन करून आपण मैदानाच्या दिशेनं या. 16 गेंदे और 13 रन की जरूरत दरकार इस समय इस मुकाबले को जीतने के लिए. फिर से अगली गेंद हो, टिप्पा करने के बाद अंदर आई, सिंगल की तरफ जरूर गए हैं. यहाँ पर एक रन बहुत ही महत्वपूर्ण होगा. खाड़ी टीम के लिए इतना ही कहना चाहूंगा, जो खो गया उसको सोचा नहीं करते, जो मिला है उसको खोया नहीं करते. हासिल उन्हीं को मिलती है कामयाबी जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. यहाँ पर आपका 100% देना पड़ेगा. अब तो करम मंगला, बिलकुल वेळ कशीही असो, वेळ बदलण्याची सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे सामर्थ्य तुमच्यामध्ये. अक्रॉस लाईन चेंडूला खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये त्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, त्यावेळेला डीप ओढणं शतरक्षक वेगाने आलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता होता, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, बिलकुल आपली क्षमता आहे, तुमच्यामध्ये क्षमता आहे, कुवत आहे, तुमच्यामध्ये ती एबिलिटी आहे आणि सामना फिरवण्याची जर रणगाडामध्ये ताकद आहे तर शेवट म्हणजे झुंजायची सुद्धा तयारी करा. धावा झाल्या दाफलकावरती जाऊन पोहोचले त्या 30-30. 14 गेंदे और 11 रन की जरूरत. इस बार गेंद हवा में है, विकेट गिर सकता है और यहाँ पर विकेट गिरता हुआ और मधुर संगीत भी आता हुआ. नवीन येणाऱ्या फलंदाजावरती कदाचित पण हा मिस्टेक करतोय सध्याच्या घडीला उत्तर मोहितचा संघ, कारण ज्यावेळेला स्टार्ट इतका सुंदर आहे, सुरुवात इतकी सुंदर आहे, समीकरण आपण बघणार आहोत. इथून 13 चेंडूचा खेळ इथून राहिला आहे आणि 11 धावांची अजून आवश्यकता आहे. 13-11चा मॅच आहे, काल आपण पाहिलाय, तसा 14-12चाही मॅच या मैदानावरती रंगणारा आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलाय. कारण आता सनलाईट मधनं फ्लडलाईट मध्ये आल्यात, म्हणजे सूर्यप्रकाशातनं विद्युत प्रकाश होतात. दुधिया रोशनी में अलग सा खेल किती काही देता है. 13-11चा सामना आहे. नवीन फलंदाज तिथून सज्ज झालाय अनिकेत आलं स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क वरती सौरभ, ज्याला म्हटलं होतं खाडीचा गौरव आहे, प्राईड ऑफ खारडी सौरभ आहे बॉलिंग मार्क वरती. आणि या षटकामध्ये जे विकेट्स आल्यात त्याच्यानं कदाचित कॉन्फिडन्स पुन्हा एकदा आलाय खारडी संघाचं. निश्चित कॉन्फिडेंस जरूर बढ़ता हुआ. विकेट गिरने के बाद दबाव यहाँ पर महसूस होता हुआ, और दबाव में इसलिए कहते हैं ना, कोई झुकेगा या तो उठेगा, यहाँ पर झुकना पड़ेगा. ओ अगली गेंद फिर से एक बार देखो, कॉन्फिडेंस, आत्मविश्वास सब कुछ आ गया गेंदबाज के पास. ये है क्रिकेट
कभी भी परिवर्तन आ सकता है और परिवर्तन आना जरूरी है इस मुकाबले में। 12 अभी भी 11 रनों की जरूरत है, 12 गेंदों का खेल अभी भी शेष बाकी है। और फिर से एक बार डीजे की तरफ जाएंगे, एक धूम लेंगे और फिर एक बार मैच की तरफ आएंगे। जे आम्हाला दमन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सातत्याने 4 दिवस आमच्या जोडीला होते आणि एकच रूम आम्ही शेअर केला, त्याबद्दल परवेज खान सर तुमचा जर आभार व्यक्त करतो। टेनिस क्रिकेट विश्वातली आणखीन एक दमन परिसरातली भव्य स्पर्धा आणि ती आयोजित करून त्यात आम्हाला संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा दमन प्रीमियर लीग यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो। तो परवेज खान साहब 11 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए और 11 रनों की जरूरत, 12 गेंदे अभी भी शेष बाकी है। 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आणि हा रंगलेला मॅच असताना बघा याच मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये सर्वात एक मोठी स्पर्धा याच मैदानावरती पार झाली होती, MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग। आणि त्या ज्यांच्या संकल्पनेतनं ज्यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली ती संपूर्ण स्पर्धा पार झाली होती, ते सन्माननीय ऑल्विन रॉड्रिक्स सर हे सुद्धा इथे उपस्थित झालेत। कारण फार मोठा प्लॅटफॉर्म, फार मोठं व्यासपीठ या मीरा भाईंदरच्या खेळाडूंना ज्या स्पर्धेनं उपलब्ध करून दिलं होतं ती MBPL मीरा भाईंदर प्रीमियर लीग। खऱ्या अर्थानं ती मीरा भाईंदर प्रोग्रेसिव्ह लीग झाली होती, त्याच्यानंतर काही खेळाडू त्या स्पर्धेतनं बाहेर आले होते आणि अशी मोठी स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाकडे पार करले ते ऑल्विन सर या मैदानावरती उपस्थित आहेत। 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता, स्विंग अँड मिस। आता 11-11 जसं हिंदी चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, 1 और 1 11 होते, आता 11 खेळाडू जर खेळतात, 11 खेळाडू खेळतात, पण आता 11 चेंडूचा खेळही राहिलाय आणि 11 धावांची आवश्यकताही राहिले। नए गेंदबाज सुरेश भाईकर देखो बहुत ही अच्छी गेंद थी, तेज सरल गेंद डाली, यहाँ पर जरूर परेशानी आई है बल्लेबाज को, लेकिन परेशानी बात यह होती कि जब आपकी विकेट गिरते हैं तो दबाव जरूर बढ़ता है। शुरुआत अच्छी हो तो अंत भी अच्छा होता है। शुरुआत अच्छी की थी बल्लेबाज ने, लेकिन बीच में जो विकेट गिरे ना वहां पर दबाव आ गया और इसलिए कहते दबाव में कोई निखरेगा तो कोई बिखरेगा, ये आने वाला समय बताएगा तुकाराम मंगल सर। बिलकुल, आणि घोडबंदरचा परिसर बघितलं तर बाजूला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, पण टुवर्ड्स अहमदाबाद गेला तर फाउंटनवरची ट्रॅफिकही आहे आणि पाठीमागे गेला काश्मीरची आहे, तिथे सुद्धा आहे ट्रॅफिक। तसा मॅच चाललाय, मॅच तिथेही जा ट्रॅफिक आहे, इथेही जा ट्रॅफिक आहे। आता ट्रॅफिक मध्ये हा सामना फसलाय, थोडासा ट्रॅफिक झालाय, जाम झालाय, 10-10चा हा सामना तिथून रंगलाय मैदानावरती। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, स्विंग अँड मिस झाला, मागे चेंडू गेलाय चेंडू। आणि जसं मी उल्लेख केला होता MBPL ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडली होती एक मोठी स्पर्धा आणि ऑल्विन सर सुद्धा एन्जॉय करतात, कारण जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आपल्या मीरा भाईंदरच्या खेळाडूंसाठी ते स्वप्न सत्यात उतरतात सुद्धा त्यांनी पाहिलं होतं। आणि मॅच आता आलाय, इथून मीरा भाईंदरचा संघ खेळतोय, उत्तमचा संघ खेळतोय आणि त्याच्या समोर आहे खाडीचा संघ मैदानावरती आहेत। इथून 9 चेंडू आणि 10 धावा, 9 गेंदे और 10 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। आर या पार की लड़ाई, यहाँ पर संघर्ष करते हुए दोनों टीमें। अगली गेंद लेफ्ट हैंड और इस बार उठा के फेंक दिया है, गेंद जाती हुई सीधी सीधी 6 रनों के लिए। पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, यह आता हुआ षटकार। डिलिव्हरी होते, आखोटप्याचा चेंडू होता, अनिकेत होते बघा, अनिकेतनं पाहिलं मागच्या 2 चेंडूवरती धावा नाही आल्यात, थोडासा दबाव वाढतोय का, प्रेशर वाढतंय का, त्याच वेळेला पुलचा फटका खेळाय। आणि गोलंदाज जर पाहिलं ना आपण, ही गेंद छोटी नहीं थी, सोच थोड़ी सी छोटी थी, छोटी सोच और पैर की मोच आपको आगे बढ़ने नहीं देती, तसा खेळ झालाय। पहिला फुलर लेन डिलिव्हरी होती, हा छोटा चेंडू होता आणि त्याच्यावरती हा सिक्सर षटकार। बल्लेबाज काफी समय से प्रयास कर रहे थे इस शॉट की तरफ, देखिए गेंदबाज ने यहाँ पर गलती कर दी और मिड विकेट की दिशा में बहुत बढ़िया शॉट। फिर से एक बार गेंद जाते हुए ऑन की दिशा में, जहाँ पर फील्ड हो, सिंगल यहाँ पर जरूर मिलेगा और सिंगल के साथ भी यहाँ पर काम बन सकता है देखा जाए तो उत्तम बॉयज का, क्योंकि अब मुकाबला थोड़ा सा आसान होता हुआ, छक्का आने के बाद दबाव थोड़ा सा निकलता हुआ। जो दबाव होता तो थोडासा बाजूला आहे। आता 7 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 3 धावांची आवश्यकता आहे, 3 धावा आहेत आणि जो गोलंदाजी करतो ना त्याच्या टी शर्ट वरती 3-3-3 आहेत,
333 नंबरचा टी शर्ट आहे आणि 3 धावा आता इथून पूर्ण करायच्या त्या उत्तम बॉईजच्या या संघाला. 3 रनों की जरूरत, फुल टॉस गेंद इस बार हवा में है, मौका है, खिलाड़ी भी है और यहाँ पर विकेट भी गिरता हुआ. बुलेट एक जसा फाईटचा विषय असतो थोडासा ज्याला म्हणतोय ना तसा हा खेळ सुद्धा आता मैदानावरती तसा रंगला. आता 6 चेंडूचा खेळ राहिलाय, 3 धाबांची आवश्यकता. मी उल्लेख केला होता टी शर्टचा होता जो गोलंदाजचा आपण बघितला 333 333चा टी शर्ट होता, 3 धाबांची आवश्यकता होती आणि त्यावेळेला विकेट आलाय, डब्ल्यू आलाय. पण तसं म्हणतात ना विकेट गुच्छे में चाहिए, यावेळेला अशा परिस्थितीमध्ये तिथे होता. आपण काय थोडंसं उत्तम बॉईज संघ ज्या पद्धतीने खेळतोय पाठलाग होतोय तिथून स्टार्ट सुरुवात 2 षटकांचा खेळ 27 धावा, मागचा 2 षटकांचा खेळ आपण जर बघितला तर जास्त धावा नव्हत्या आल्या. एक षटकार थोडासा बाजूला ठेवला तर बाकी नव्हत्या धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्यामध्ये 17 धावा, तिसरं षटक 3 धावांचं आणि गेलं षटक जर आपण पाहिलंय तर ते आलंय 8 धावांचं. गेल्या 12 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात न जवळपास 3 फलंदाज गमावले ते उत्तमच्या संघानं. 6-3चा मॅच आहे. 50-50 वाला नाही सांगू शकणार कारण आता 6-3चा मॅच. एक चांगली गोलंदाजी पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती घेतलेले 1-2 विकेट्स तरच या मॅच मध्ये काही थोडंसं करिश्माई चमत्कारिक होऊ शकेल. 6 गेंदों में 3 रनों की जरूरत. इस मुकाबले को जीतने के लिए आप देख रहे हो मैत्री चषक 2023 का आज का चौथा दिन और खूबसूरत मुकाबले समय चलते हुए आए हुए तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का, तमाम मेहमानों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत है. रात्र की 17 इस समय और एक अहम मुकाबला इस समय चलता हुआ. 6 गेंदे और 3 रनों की जरूरत. सभी की निगाहें और दिल की धड़कनें इस मुकाबले की तरफ लगी है. कौन जीतेगा कौन हारेगा ये तो समय बताएगा, क्योंकि समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता. लेकिन जो भी करना है समय पे करना पड़ेगा, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है. इस तरह का मुकाबला है. बिलकुल आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा हे दोन्ही कुशी लागू होतात कारण वेळ टाइम फॅक्टर महत्वाचा आहे. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज अनिकेत तिथून सज्ज झाला स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडला आहेत पण गोलंदाजी मार्कवरती आतिश. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू 8व्या बॅटना चेंडूला खेळलाय. विंड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू गेला 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण फंबल झाला. आउट बॅट्समन गेट सेकंड. फंबल झाला, हातांना चेंडू निसटला आणि त्याचा फायदा या फलंदाजाने उचललाय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आलाय म्हणून ते उल्लेख केला होता. वेळ समय बडा बलवान होत आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. इथून एका धावेची अजूनही गरज आहे. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. 5 गेंदों में 1 रन की जरूरत है. एकदम जीत के कगार पर आकर खड़ी है उत्तम बॉयज की ये टीम. ये सिंगल यहाँ पर किस तरह लेंगे ये भी दिखने वाली बात होगी. सभी खिलाड़ी लगभग सर्कल के अंदर आ गए हैं और अब छाती की तरह यहाँ पर फील्डिंग सजाई जाएगी. देखो थोड़ा सा मुकाबला अभी देखेंगे तो लगभग उत्तम बॉयज टीम के पक्ष में आ चुका है. लेकिन क्रिकेट है और क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जा सकता. संभव की असंभव बनाना की क्षमता ये क्रिकेट में है. अब 1 रनों की जरूरत है और सभी खिलाड़ी लगभग नजदीक आ गए हैं और फील्ड भी अच्छी सजाई है. देखो सिंगल लेना बहुत ही जरूरी होगा. कंपलसरी चेस है. ये 1 रन बहुत बार बहुत बड़े बड़ी टीमों को बाहर निकाला है और 1 रन मतलब 2019 का वर्ल्ड कप भी अब याद करेंगे. न्यूजीलैंड और इंग्लैंड का मुकाबला 2 बार मैच फाइनल में टाई हुई और 1 रन कितना महत्वपूर्ण था कि इंग्लैंड की टीम विश्व विजेता हो गई. तो 1-1 रन कितना महत्वपूर्ण होता है ये अब समय बताएगा. अगली गेंद फिर से एक बार. यहाँ पर उठाते हुए खेला है, खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है और यहाँ पर देखिए उत्तम बॉयज की टीम इस मैच को जीतती हुई. समाज सेवक आणि सन्मान्य उद्योजक इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी या मैत्री चषकामध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिला या स्पर्धेसाठी, त्याबद्दल तुमच्या आयोजकांच्या वतीने, मॅडम तुमचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय.